सावंत आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज मला निशिता आहेत येलो साडीमधल्या, त्यांनी इन्व्हाइट केलं आहे अँकरिंगसाठी। त्यांच्या लाडक्या बहिणीचं डोहाळे जेवण आहे आणि मध्ये उभी आहे ब्ल्यू वाली, ती भाची आहे मावशीची आणि आई उभी आहे। आईला खूप कौतुक आहे आजच्या दिवसाचं, कारण छोट्या मुलीचं आज डोहाळे जेवण आहे। सो बघूया आजचा दिवस कसा जातोय। आणि मला खरंच अप्रिशिएट करायला आवडेल की आज मावशी, आई आणि भाची या तिघींनी खूप मेहनत घेतली आहे आणि मी तुम्हाला जसं दाखवलं की काय सेटअप बनवलाय बेबी शॉवरसाठी आणि हाताने काही गोष्टी बनवल्या आहेत। सो निशिता खूप अप्रिशिएट करेन मी की थँक्यू सो मच। तुमची बहीण तर खुश होणारच आहे, पण मला पण खूप छान वाटतंय बघून की एवढे एफर्ट्स घेणं हे सुद्धा गरजे म्हणजे बोलतात ना की खूपच सुंदर। काल तुम्हाला फोन केला होता, काल तुम्ही ते सगळं करत होतात। सो चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। येस, राहुल आणि अशिता यांचं आपण खूप खूप स्वागत करतोय। येस, बसायचं आहे दोघांनी आज। आणि 7व्या महिन्यातलं डोहाळे जेवण आपण बघितलं, त्याचे फोटोज खूप छान पद्धतीने निशिता तुझ्या बहिणीने लावलंय। कसं वाटतंय बरं तुला डेकोरेशन आज केलेलं? की आज निशिताने आल्यापासून मी बघतेय खूप सुंदररित्या हे सगळं सेलिब्रेट करण्यासाठी इतका बोलतात ना प्रिपरेशन केलंय। तुझी आई सुद्धा सोबत होती आणि मला खूप गोड वाटलं, खूप सुंदर वाटलं ते बघून की येणाऱ्या बाळासाठी मावशी एवढे जर लाड करत असेल तर ते बाळ आल्यानंतर काय होणार आहे, नाही का? बाळाला विचारूया, बाळाला बरोबर 1 महिन्याने मी विचारायला येते परत की बाळ कसं वाटतंय। बरं तोपर्यंत आपण आईला विचारूया आणि बाबांना की इतकं सुंदर डेकोरेशन केलं आहे सगळं। ऍक्च्युली हे बिलीव्ह होत नाही की ते तिने केलंय, बट मी आता कन्फर्मेशन मला पुढची कल्पना होती का की असं काही नाही, अजिबात नाही। हो स्वीट, म्हणजे ती त्यातली नाहीच आहे। म्हणजे अजून पण मला ती स्टॅम्प पेपरवर दिलं तरी मला पटलं आणि क्रिएटिव्हिटी पण नाही आणि पेशन्स पण। ओके, फर्स्ट टाइम। येस, तर आता मला कन्फर्मेशन झालं बघ। बघायचं नाही एकमेकाला आणि ओके। पहिला क्वेश्चन आहे की कोणाची हुशारी बाळामध्ये यायला हवी? ओके, आई म्हणते आईची, बाबा म्हणतात आईची। जोरदार टाळ्या। सगळ्यात जास्त पेशन्स ठेवलेला पॅरेंट कोण असणार आहे? ओके, बाबा। ओके, बाबा असणार आहे शांत। आणि त्यानंतर कोणाचा सेन्स ऑफ ह्युमर बाळामध्ये यायला हवा? ओके, आई म्हणते आई आणि बाबा म्हणतात बाबा। ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बाळाला शिस्त कोण लावणार आहे? अरे वा, किती गोड। आई शिस्त लावते की नाही, कारण जास्त काळ हा आई बरोबरच हे बाळ असतं। ओके, बाबा पण थोडे लावतात। हो, सगळ्यात जास्त लाड कोण करणार बाळाचे? ओके, बाबा म्हणतात बाबा, आई म्हणते आई। ओके, त्यानंतर बाळाचं नाव जर कोणी ठरवलं असेल तर पहिलं कोणी ठरवलंय? ओके, बघ आई म्हणते बाबा आणि बाबा म्हणतात आई, बरं का? दोघांनी ठरवून ठेवलं आहे। तर आता आपल्याला ते पुढच्या महिन्यात कळेल की ते नाव काय असणार आहे ते। ठीक आहे, त्याच्यानंतर हे की बाळाला पहिला ड्रेस कोण घेणार जाऊन दुकानात? बाबा, कारण आई बिझी असणार आहे की नाही आमची, बरोबर? आई आमची। ओके, आजी घेणार आहे। आजी म्हणते मागून तर यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की बाळ जर रडलं तर त्याला जास्त वेळ कोण हँडल करेल? अरे आई बाबांनी सांगितलंय उत्तर। बाबा म्हणतात बाबा हँडल करणार, लक्ष ठेवायचं आहे। ठीक आहे, ओके। बाळाला आंघोळ कोण करणार? आई पण नाही, आजी असं आन्सर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बाळाची स्माइल कोणावर जायला पाहिजे? शरद पवार। ओके, आई म्हणते आई आणि बाबा म्हणतात आई आणि बाबा। ओके, त्यापेक्षा 1। सो थँक्यू सो मच। हा गेम खेळून तुम्हाला मजा आली असेल। येस, चला तर आपल्याला आज तर कळणार आहे की विठ्ठल येणार आहे की रुक्मिणी येणार आहे। ओके, रिव्हील नाहीये, आलेला आहे विठ्ठल। म्हणजे मुलगा पहिला प्रेडिक्शन आलेला आहे विठ्ठल। जोरदार टाळ्या यांच्यासाठी। विठ्ठलाचे आशीर्वाद यांच्या मागे असेच राहू दे अशी आपण प्रार्थना करूया देवाला।
दोघांनी पण एकच खाल्लं का? कॉलेज सिलेक्ट की नाही तर तुम्ही आता आपापल्या आई पप्पांकडे पण जाऊ शकता आणि जायचंय आई पप्पांकडे आणि फुगा फुगवून मला जो पहिला आणून देईल तो विनर असेल. गो. गौरी आलेला आहे. ओके ओके आजोबा पण आले. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. ओके थँक्यू. प्राइस आजोबांसाठी नाहीये. प्राइस आजोबांनीच मुलांना चॉकलेट द्यायचे की नाही. आजोबांना सांगूया आपण चॉकलेट द्यायचं. चॉकलेट द्यायचंय द्यायचंय. ओके फोटो काढायला नसेल काढला तर तो काढायचा आहे आई किंवा पप्पांबरोबर आणि जो मला पहिला सेल्फी मोबाईल मध्ये दाखवेल तो विनर असेल. येस पहिला सेल्फी दाखवायचा आहे. हा काढलेला. येस येस येस. शौर्य दादा विनर ठरलेला आहे. ओके तुझं नाव काय. आयुष सुद्धा विनर ठरलेला आहे. रेयांश अनिश नाव काय नाव आहे गं. आरुष आरुष चव्हाण. ओके तर तिथे सगळ्यांना चॉकलेट्स दे. हेड शोल्डर नीज टोज. हेड शोल्डर शोल्डर कुठे खाली आहे. सगळे खाली आहे पण ठीक आहे मी एक चान्स देते तुम्हाला. ठीक आहे हेड शोल्डर नीज. त्या दीदीचं शोल्डर खाली आहे. ओके ओके चला परत परत हेड शोल्डर. ओके रिंग वाली दीदी मस्त गेम खेळते. ओके परत हेड शोल्डर. कोण चुकलं. ती चुकली ना दीदी चुकली. दीदी आमची बिचारी कन्फ्युज होते. चला हेड शोल्डर नीज टोज. ओके हेड का माहेरीची साडी पिक्चर मध्ये एक लहान मुलाचं गाणं आहे ते ताई या ना पुढे. बरोबर आहे नाही प्रत्येक वेळी. ओके गाण्याचे बोल कसे माहितीये. माझं सोनूल सोनूल माझं छकुल अशोक सराफ आहे त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आहे. ठीक आहे त्या पिक्चर मध्ये एक छोटंसं बाळ असतं. त्या बाळाचं नाव काय पण जोरदार टाळ्या ताईसाठी. खरं तर हे मला सांगा इथे अजून कोणाला येत होतं. हात वरती करा. येत होतं तुम्हाला मग तुम्ही हात नाही वरती केला. मला म्हणते तूच घ्या बाई तूच घे. बरं शब्द देते मी शब्द ऐका तरी शब्द. गाणं म्हटलं तर एक काम करूया चला. काकाला असतायत की नाही. काकाला असतायत तर मी शब्द देते तुम्ही गाणं मला ओळखून दाखवा. मी गाणं म्हणते. ओके डन डील डील. ओके शब्द आहे भोलानाथ. सांग सांग बोला बोला पण ना आता सगळे लगेच जेवायला बाहेर जातील. ओके मी म्हणते सांग सांग भोलानाथ पाऊस पडे शाळेभोवती पडे साचून सुट्टी मिळेल. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. मला दोन दिलेत अजून एक घेऊन जा. कावला असतो त्या कावल्याचं नाव काय. ओके जोरदार टाळ्या ताईंसाठी. ब्रिज का उजाला है मेरे लाल के दो पीछे जग झिलमिलाए. असं आहे बोलो. एक बुंदी एक या बिस्किटाची खारी ग बाई. आज माझा पाठ झाला झोप काढली. निंबोनीच्या झाडा मागे हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हो हलके हलके जोजवा जोजवा जोजवा. जोरदार टाळ्या. दुसरं माईक कुठे. लिंबोणीच्या झाडावर करायचंय
मुलींसाठी इशिता आणि अक्षता. ऑन द स्पॉट त्या बाते जोरदार टाळ्या यांच्यासाठी. एवढी मेहनत केली निशिताने, सगळं प्रिपरेशन करून कधी बाबा टाइम काढला डान्स करायला. बाळाला राग आलाय, काका एक नंबर म्हणजे तुम्हाला काय टाइमपास मस्त होत असेल तुम्ही नाही का? ओके आशिता कसं वाटलं डान्स? खूप छान. आज दोन सेलिब्रेशन झालेलं आहे, सगळे डोळे उजाड करून टाकले. मावशीला घट्ट मिठी मारे. दोघांनी बसायचं आहे आणि आता आपण पारंपरिक पद्धतीचं दुसरं रिव्हील करणार आहोत बेबी रिव्हील साठी. तर याच्यामध्ये सहसा विठ्ठल रुक्मिणीचा आता ट्रेंड आलाय की नाही, पण पारंपरिक पद्धतीमध्ये काय ठेवायचंय? पेढा आणि बर्फी की नाही? पेढा आणि बर्फी असायचं. ओके तर ओके कोणी म्हणाले हे? अक्षता. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. खूप सुंदर कलाकृती केली आहे त्यांनी. बर्फी हसली पण आहे आणि मस्त मस्त मजा करते. असेच तुमचे क्षण चांगले राहू दे. यानंतर आता मी तुम्हाला इमोजीस दाखवणार. त्या इमोजीस मध्ये आम्ही फोटोज लावले आहेत. ठीक आहे, फोटोज लावले आहेत. त्या फोटोवरून तुम्ही ओळखायचं आहे की कुठलं गाणं आहे. ओके रेडी? ठीक आहे, आणि हात वर करायचा आहे पहिला. ठीक आहे, पहिली इमोजी कोणाला तुम्हाला येत ओके. निशाना तुला दिसला ना, या ताईंनी ओळखला आहे. तिला एक चॉकलेट द्यायचं आहे. दीदी तिथलं एक चॉकलेट हात वर करायचंय. ओके, नाकावरच्या रागाला औषध काय, तिला एक चॉकलेट द्यायचं आहे. एक लड़की वेगळी मागीची. ओके आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. ओके ताई म्हणते राजा रानी से प्यार हो गया, हे गाणं आहे. तिला पण काय द्यायची अजून चॉकलेट द्यायची गरज नाही. तू पाहिजे चॉकलेट? तुझं आहे गाणं सिम्बॉल. हात वर करायचंय. बोलू नका प्लीज, बोलू नका प्लीज. ओके थांबा. आईस्क्रीम तो पिया. नाही कुठली मैया यशोदा? होळीवाली कुठली मैया यशोदा? होळीवाली कुठली? निशान आई तुझं ते गम से बेगाना होता है. ओके थँक्यू. गाण्यामध्ये ह्यातलं कुठलं प्रॉप्स तुम्हाला बघून आठवतोय? कुठली गोष्ट त्या गाण्यामध्ये इन्क्लूड आहे ते गोष्ट तुम्ही उचलायची. समजलं?
शब्दात आला In the morning, he working until every night. निशिता थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. आणि आज पहिल्यांदा मी रबाळेमध्ये हा कार्यक्रम केला. तुम्हाला आवडला कार्यक्रम? थँक्यू सो मच. आणि खूप छान दिला. काका तिथं भगवान कुठे गेले? काका रबाळ नेक्स्ट टाइम भेटा मला परत. थँक्यू सो मच. आणि असंच मला कोऑपरेट करा. तुम्हाला माझ्याकडे विजिटिंग कार्ड माझे घ्यायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता किंवा निश्चित ताईला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबरसाठी. प्लस आजचं जे आई पप्पा आहेत होणारे त्यांना माझ्याकडून एक भेट असणार आहे. ती भेट म्हणजे काय माहितीये का? या ज्या सगळ्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्ही कधीही तुम्हाला आठवण आली की तो बघू शकता. सो तो व्हिडिओ निश्चित ताई बरोबर लिंक मी शेअर करेन माझ्या अकाउंटला. मी स्नेहा सावंतचं अकाउंट आहे. सो प्लीज तुम्ही त्या अकाउंटला फॉलो करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला मला फॉलो करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा. फ्युचरमध्ये आपल्या जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हाही तो व्हिडिओ बघू शकेल की माझ्या आईने दिवाळी जेवणामध्ये काय काय मजा केली होती, सगळ्या नातेवाईकांनी काय काय मजा केली होती. थँक्यू सो मच. मला खूप मजा आली हा कार्यक्रम करताना. तुमचा असाच प्रतिसाद राहू दे. आणि थँक्यू बाय हॅव अ गुड लाईफ. थँक्यू सो मच. आशिताचं आज डोहाळे जेवण होतं 9व्या महिन्याचं आणि काही दिवसातच बाळाचं आगमन होणार आहे. तर आशिता आज मी तुझ्या डोहाळे जेवणाला अँकरिंग केलं, निवेदन केलं. तर तुला कसं वाटलं? नाही, खूप छान वाटलं मला. आणि मेन म्हणजे असं वाटलंच नाही की ती कोण थर्ड पर्सन आहे किंवा काही, म्हणजे खूप असं फॅमिली सारखं. आणि म्हणजे सगळ्यांना स्पेशली मला म्हणजे मला सगळं खूप छान वाटलं. मला पर्सनली खूप आवडलं. आणि मी रेकमेंड करेन की प्लीज तिला बोलवा. तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे माझ्या थ्रू हवा तर मी कॉन्टॅक्ट देईन आणि नक्की. थँक्यू सो मच. तुला खूप खूप शुभेच्छा बाळासाठी. आपल्या बरोबर आहेत बाळाचे होणारे बाळाचे पप्पा, मावशी, आजी आणि बाबा पळाले. सो आणि आजी ना या पण. सो आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? खूप छान मजा आली? मस्त मजा आली. अगदी घरगुती कार्यक्रम असल्यासारखं स्नेहाने आम्हाला खूप छान एंटरटेन केलं. सगळ्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आजी आजोबा सुद्धा खूप खुश झाले. हेच आजोबा ते ज्यांनी आजोबा खूप एंटरटेनमेंट केली. या आजोबांनी खूप एन्जॉय केलं. आता मैत्रिणी स्नेहाने किती एन्जॉय केलं. खूप छान. थँक्यू सो मच. थँक्यू काका, तुमच्यामुळे खूप मजा आली. आणि थँक्यू सो मच. तुम्ही नक्की बोलवा मला. मी तुम्हाला सांगते की तुम्ही बोलवा तुमच्या नक्कीच 10 मिनिटाचा प्रोग्राम नक्कीच काका तुम्हाला एंट्री असेल स्पेशल. चालेल. निशिता थँक्यू सो मच. वेलकम. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल. आणि बाय हॅव अ हॅपी लाईफ. भेटू लवकरच. थँक्यू सो मच. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ? इन्स्टाफिल हॉटेल रबाळे इथे आपण आज आलो होतो. बँक्वेटमध्ये आज आपला बेबी शॉवरचा प्रोग्राम होता. आणि आजचा प्रोग्रामचा व्हिडिओ बघून तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं हे नक्की सांगा. मला अँकरिंग निवेदनसाठी तुम्हाला बोलवायचं असेल तर प्लीज मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. यूट्यूब आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. थँक्यू सो मच. बाय हॅव अ हॅपी लाईफ.